भारतानं पाकड्यांना चोख उत्तर दिलं। दरम्यान त्यानंतर आता सकाळपासून जम्मूमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येतेय। सीमेलगतच्या जम्मू काश्मीर, अखनूर, राजौरी, पूंछ आणि सांबामध्ये परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागलेली आहे। कुठेही ड्रोन हल्ला किंवा गोळीबाराची घटना समोर आलेली नाही। स्थानिकांनी थोडं समाधान व्यक्त केलंय। दोन दृश्य आपण बघतोय जम्मू आणि अखनूरची। जम्मूमध्ये अनेक दुकानं बंद आहेत। हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येईल। आणि अखनूरमधली दृश्य, अखनूरमध्ये सुद्धा हळूहळू जनजीवन पूर्वपदावर यायला लागलेलं आहे। एखाद दोन गाड्या, एखाद दोन व्यक्ती दिसतायत आपल्याला। आता बघा ही दोन दृश्य राजौरी आणि पूंछची। याच भागामध्ये काल अशीच शांतता, पण गोळीबाराचे फक्त आवाज येत होते, ड्रोन हल्ल्याचे आवाज येत होते। आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येते। जे कोणी अडकलेले आहेत ते घरी जाऊ इच्छित आहेत। काहींना दैनंदिन वस्तू आणायच्या आहेत, सामान आणायचं आहे, त्याकरता काही जण बाहेर पडलेली आहेत। राजौरी आणि पूंछ इथली दृश्य। आता बघूया सांबा आणि उरी। सांबा आणि उरीमध्ये सुद्धा हळूहळू जनजीवन पूर्वपदावर यायला लागलंय। एखाद दोन लोक बाहेर पडायला लागलेली आहेत। रस्त्यावर गाड्या आपल्याला दिसत आहेत। काल परवा 2-3 दिवस सलग सामसूम होते हे सगळे रस्ते। आता सांबा आणि उरीमध्ये सुद्धा हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे। पर कोई बंदा, बशर, इंसान नाम की कोई चीज़ नहीं है। इवन जानवर तक भी अपना इलाका छोड़कर चले गए हैं। बस चंद लोग ही हैं जो शहर को संभाल के रखा हुआ है जिन्होंने। तो मेरी गुजारिश ये है कि ये जो सीज़ फायर हुआ है, ऊपर वाले की दुआ, हम दुआ करते हैं ऊपर वाले से कि ऐसा सीज़ फायर रहे और ये आए। मैं तो कहता हूँ जब तक इंसान जिंदा है तब तक सीज़ फायर रहना चाहिए। अमन से बड़ी दुनिया में कोई चीज़ नहीं है। गोली किसी चीज़ का हल नहीं है। जब कभी भी कोई बात बनती है वो टेबल टॉक से ही बात बैठ के ही बनती है। राजौरी शहर बड़ा अच्छा शहर है और इसका ये है कि कल रात को भी ड्रोन दिखे हैं, वो हमारी इंडियन आर्मी ने गिरा दिए हैं। लोग बोल रहे हैं कि सीज़ फायर हुआ है, गवर्नमेंट बोल रही है कि सीज़ फायर हुआ है। कोई सीज़ फायर नहीं था वो, क्योंकि यहाँ सामने ड्रोन दिखे थे, वो हमारी इंडियन आर्मी ने गिरा दिए। हम यही अपील करते हैं सबसे कि अमन बना रहे। तो जो सुविधा यहाँ मिलती है सिटी में, गांव में कहाँ मिलती है। कोई बीमार होता है तो वहाँ से लाना पड़ता है, रास्ते में कहीं पूरा हो जाता है, डेथ हो जाती है उसकी। तो यही प्रॉब्लम है। अमन शांति होनी चाहिए। अभी कैसा माहौल बना हुआ है? अभी अच्छा बना हुआ माहौल। अभी सीज़ फायर का सुना तो खुशी है थोड़ी सी। तो ऐसा रहना चाहिए, वैसे ही रहना चाहिए, भाईचारा बन के रहना चाहिए। तो सीज़ फायर जो हुआ अच्छा हुआ। बहुत अच्छी बात हुई जो आपस में सीज़ फायर हो गया और आपस में सहमति बन गई हमारी। लेकिन पाकिस्तान बाज नहीं आ रहा, उसने इसका सीज़ फायर का वायलेशन किया है रात को भी, और बहुत ज़्यादा शेलिंग की है। राजौरी में पूरे बॉर्डर पे शेलिंग की है उसने। और हम उसको चेतावनी देना चाहते हैं कि वो बाज आ जाए, नहीं बाज आएगा तो उसको बहुत बुरा अंजाम भुगतना पड़ेगा और उसका जो है वजूद ही खत्म हो जाएगा दुनिया में। बात के टेबल पे आए, बातचीत करे, बातचीत पे मसले हल किए जाते सारे। गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणानंतर आता काही प्रमाणात काश्मीरमध्ये पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येत आहे। बारामुल्ला, अनंतनाग इथं कुलगाममध्ये सुद्धा वातावरण आता काही प्रमाणात पूर्वपदावर येत आहे। स्थानिकांनी आता दैनंदिन कामकाजाला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे। बारामुल्ला आणि अनंतनाग इथली ही दृश्य हळूहळू वातावरण निवळतं आहे, थोडंसं जनजीवन पूर्वपदावर येत आहे। काल अशा गाड्या कुठेही रस्त्यावर दिसत नव्हत्या, लोक रस्त्यावर दिसत नव्हती, एखाद दुसरं दुकान सुद्धा उघडं नव्हतं। पण आज मात्र परिस्थिती थोडी हळूहळू पूर्वपदावर येते। बारामुल्ला आणि अनंतनाग। पुढची दोन दृश्य आपण बघूया। ही आहे कुलगाम आणि कुपवाडाची दृश्य। कुलगाममध्ये आता थोडी लोक रस्त्यावर दिसायला लागलेली आहे, जनजीवन पूर्वपदावर येत आहे। 2-4 दिवस सलग पूर्ण वेळ गोळीबार या भागात सुरू होता, त्यामुळे कुणीही घराबाहेर पडायचं नाही। ब्लॅकआउट झाला तर काय करायचं, सायरन वाजला तर काय करायचं, अशा सूचना सारसारख्या त्यांच्या कानावर पडत होत्या। आता मात्र कुलगाम आणि कुपवाडामध्ये थोडं
जनजीवन पूर्वपदावर यायला लागलेलं आहे. व्यक्ती बाहेर पडू लागलेत, आपल्या कामाला सुरुवात करतायत आणि घरी जर काही दैनंदिन वस्तू हव्या आहेत, भाज्या असतील, फळं असतील, दुधाची वस्तू असेल, तर या सगळ्या गोष्टी घेण्याकरता आता बाहेर पडू लागलेल्या आहेत. यहाँ की सिचुएशन तो ठीक ही रही, लाइट भी पूरे टाइम पे आ गई थी, तो बाकी सब ठीक ही रहा, कोई हलचल नहीं हुई, कोई कुछ नहीं यहाँ हुआ, नॉर्मल हुआ। रात को ठीक रहा, यहाँ पे तो कोई जो शेलिंग वगैरह हुई नहीं है। वो अखनूर में बता रहे थे थोड़ा कि वहाँ पे हुई है, तो उसके लिए पहले इन्होंने लाइट ऑन की थी, फिर बंद करवा दी बाद में, तो बाकी ठीक रहा यहाँ पे, कोई ऐसी बात नहीं, कोई यहाँ पे कोई नहीं हुआ। सांबा में कोई नहीं है, अखनूर की तरफ बता रहे थे कि वहाँ पे हो रहा है, तो यहाँ पे ठीक था। और रात को जो माहौल था वो नॉर्मल ही था, कोई इतना वो नहीं था। पहले तो बहुत मिसाइलें वगैरह आती थी, रात को कुछ इतना नहीं था। सांबा में ठीक ठाक ही रहा सब। सांबामधल्या लोकांच्या या प्रतिक्रिया आपण बघत होतो. शस्त्रसंधीनंतर पंजाबच्या सीमा भागामध्ये परिस्थिती पूर्वपदावर येते. भारत आणि पाकमध्ये तणावाच्या वातावरणाच्या स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं, पण आता सकाळपासून स्थिती सामान्य होऊ लागलेली आहे. स्थानिकांनी त्यामुळे समाधान व्यक्त केलं. अमृतसर पठाणकोटची ही दृश्य, या ठिकाणी सगळे व्यवहार सुरळीत होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे, पण हल्ल्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ही तैनात ठेवली गेलेली आहे. अमृतसर आणि पठाणकोट इथली ही दृश्य, पंजाब. अमृतसरमध्ये जबरदस्त चेकिंग होत आहे. आता ही फिरोजपूरची दृश्य बघा. काल आणि परवा फिरोजपूरमध्ये सुद्धा हल्ले करण्यात आलेले होते. नागरी वस्तीने लक्ष करण्यात आलेलं होतं. फिरोजपूरच्या काही भागांमध्ये ड्रोनचे अवशेष सुद्धा सापडलेले होते, त्यामुळे काही नागरिक थोडेसे काही भागांमधले नागरिक घाबरलेले होते. पण आता फिरोजपूरमध्ये सुद्धा जनजीवन पूर्वपदावर यायला लागलेलं आहे. पंजाबची ही दृश्य. तर राजस्थानच्या सीमा भागातही परिस्थिती पूर्वपदावर यायला लागलेली आहे. शस्त्रसंधीनंतर पंजाबमधील सीमा भागामध्ये परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागलेली आहे. जैसलमेर, जोधपूर, श्रीनगरमध्ये वातावरण आता पूर्वीसारखंच दिसून येतंय. जनजीवन पूर्वपदावर आहे. श्रीगंगानगर, जैसलमेर, श्रीगंगानगर इथं परिस्थिती पूर्वपदावर येते. जनजीवन पूर्वपदावर येतंय. जैसलमेरमध्ये स्थानिकांनी यामुळे समाधान व्यक्त केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, जम्मू काश्मीर, त्यानंतर खाली पंजाब, मग गुजरात आणि अगदी राजस्थानचं जैसलमेर इथपर्यंत ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले करण्याचा प्रयत्न झाला पाकिस्तानकडून. त्यामुळे राजस्थानमधली आपण परिस्थिती बघतोय. जैसलमेर आणि श्रीगंगानगर इथं आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागलेली आहे. जैसलमेरमध्ये काल 1:40 ड्रोनचा हल्ला झाला, ज्याचे तुकडे फक्त जैसलमेरमध्ये काही भागात पडलेले आढळून आले. तरह से हमारी सेना ने पाकिस्तान को घुटनों पर ला दिया, तो पाकिस्तान ने मजबूर होकर यूएस के सामने अपने हाथ फैलाए और फिर समझौते के लिए वो तैयार हुआ. पाकिस्तान हमेशा ऐसी हरकतें करता रहता है. वो अपने बोलता कुछ है और करता कुछ है. उसको एक ऐसा कड़ा सबक सिखाना चाहिए तो कि जिंदगी भर ऐसी आगे हरकतें ना करे. लेकिन फिर रात में देखा था कि किस तरह से यहाँ पर भी हमने धमाके सुने, बाकी और जगहों पे भी हुआ है. हमारा कोई नुकसान नहीं हुआ है. हमारा डिफेंस सिस्टम बहुत मजबूत है. भारतीय सेना बहुत कड़ा मुकाबला कर रही है पाकिस्तान का, मुंह तोड़ जवाब दे रही है. पाकिस्तान एक आतंकी देश है, उसको मुंह तोड़ जवाब दिया जाना चाहिए. ये पाकिस्तान के हरकतें हैं, इनको क्या इंडिया वाले को मुंह तोड़ जवाब देना चाहिए. ये कहता क्या है, करता क्या है. रात को जैसे सारा कुछ होने के बाद में फिर इन्होंने हरकतें की हुई है, तो इनको क्या फिर वापस से मुंह तोड़ के जवाब देना चाहिए भारत वालों को.